आणि जास्त महानगरपालिकेचे जो निर्णय झाला, ज्या पक्षाच्या जास्त त्याचा महापौर झाला त्यांना अध्यक्ष व्हावा अशी आमची मागणी आहे. कोण माझ्या म्हणजे राजेश पाटील वगैरे सगळे माझ्या मागे आहेत, सगळे माझ्या मागे आहेत, माझ्या पोटात आहेत. मंगळवारी 17 तारखेला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड आहे. अजून 5-7 दिवस अवकाश आहे. आता लवकरच आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल आणि मित्र पक्षांची निर्णय होईल. आणि जास्त महानगरपालिकेचे जो निर्णय झाला, ज्या पक्षाच्या जास्त त्याचा महापौर झाला त्यांना अध्यक्ष व्हावा अशी आमची मागणी आहे. आणि मला विश्वास आहे की तो मान्य होईल. दुसरीकडे गोकुळ संदर्भात पण 17 तारखेला सुनावणी आहे. आपण देखील सुप्रीम कोर्टात गेला होता, मात्र कुठेतरी दावा प्रतिदावा करून आपली मागणी फेटावी असा आरोप केला ना. तुम्ही निकालाची कॉपी घेतली काय लिहिले त्यात? निकालाची कॉपी न बघता तुम्ही पत्रकार परिषदा घेता, चुकीच आहे ना. त्या निकालाच्या कॉपीमध्ये स्पष्टपणा आता माझा जाण्याचा उद्देश काय होता की मी त्यामध्ये एक पार्टी होतो. आता त्यामध्ये जाण्यासाठी 2 घटक होते, एक गोकुळ किंवा मी. कारण सुप्रीम हायकोर्टाच्या बेंचमध्ये ज्या पद्धतीनं त्याची सुनावणी झाली त्यामध्ये 3 तारखेच्या माझ्या पत्राचा उल्लेख झाला होता. आणि मी गंभीर आजारामुळं या राज्यातल्या मी काही संस्थेची नावं घालून दिली नव्हती, राज्यातल्या दूध संस्था या 50 लिटरची अट दुधाची पूर्ण करू शकणार नाहीत आणि विनाकारण त्या अवसायाला जातील आणि शेतकऱ्यांना नुकसान होईल म्हणून स्थगिती द्यावी अशी विनंती मी विखे पाटील दुग्ध विकास मंत्री तत्कालीन यांना केली होती. त्यांनी तात्काळ त्याला स्थगिती दिली होती. त्यांनी ऑर्डर देताना तारीख आणली नव्हती. दोघांच्याही तारखा या अनावधानं राहिलेल्या होत्या. परंतु ज्याच्या आधारे त्या सचिवांनी जो आदेश काढला जॉईंट रजिस्ट्रारला, त्याच्यामुळं ह्या ज्या पावसाळ्यात त्याला स्थगिती मिळाली त्या जॉईंट रजिस्ट्रारच्या पत्रावर तारखा होत्या. आणि मग ह्या 1200 संस्थांचं त्यांनी अनेक माहिती दिली आहे. सगळ्यात दूध पूर्ण करणाऱ्या संस्था आहेत, फार जुन्या संस्था आहेत एक एक. आणि ही नावं आल्यामुळं त्यांच्यावर अन्याय होणे या एका चांगल्या हेतूनं मी सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि सर्वोच्च न्यायालयाचे मी आभारी आहे की त्यांनी माझ्या पिटिशनमध्ये मी अपील जे केलं होतं त्यातील सगळ्या मुद्दे या बेंचने विचारात घ्यावेत. मला आशा आहे या सगळ्या मुद्द्यांचा हे बेंच विचारात घेईल. न्यायामध्ये या गोष्टीवर मतप्रदर्शन करायचं नसतं आणि मला वाटतं त्या पद्धतीनं योग्य तो न्याय मिळेल. नेत्यांकडून आता दबाव तंत्र वापरला जात आहे. सगळ्या नेत्यांनी एकी करून भाजपला कुठेतरी सत्तेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र कोल्हापुरात देखील भाजप दबाव तंत्र वापरत असताना तुम्ही मात्र जिल्ह्यातून एकटेच लढताना दिसतात. तुमच्या सोबत माजी आमदार किंवा एकटे कोण माझ्या म्हणजे राजेश पाटील वगैरे सगळे माझ्या मागे आहेत, सगळे माझ्या मागे आहेत, माझ्या पोटात आहेत. त्यांचा भक्कम पाठिंबा मला आहे. आणि त्या सगळ्या नेते मंडळींच्या जीवावर माझे आमदार पाटील असतील, माझे आमदार राजेश पाटील असतील आणि राष्ट्रवादीचे तमाम कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष होईल असा विश्वास मला आहे.